नमस्कार माझ्या लाडक्या रणरागिणींनो, मला माहितीये तुम्ही हा व्हिडिओ घरातून घरकार करून किंवा इतर संपूर्ण वेळ आवरून बघत असाल. कारण की तुम्हाला माहिती सध्या तुमची हा जो वेळ आहे, या वेळामध्ये तुम्हाला खूप काटेकोरपणे वेळेचं नियोजन करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण की हा तुमचा संघर्ष उद्या तुमचं यश बनणार आहे. तर त्या दृष्टिकोनातून आपण आपला घर संसार, मुलं बाळ, पती या सर्वांना वेळ देऊन तुम्हाला अभ्यासाला किती वेळ पुरवायचा आहे आणि त्या वेळेमध्ये आपलं नियोजन कसं असलं पाहिजे हे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघा सुरुवातीला तत्पूर्वी आपली जे काही अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिकेची लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपाची बॅच त्रिशा फाउंडेशन या ॲपवर सुरू आहे. फक्त आणि फक्त 499 रुपयामध्ये संपूर्ण तांत्रिक घटक तुम्हाला इथं प्राप्त असतील, ज्यामध्ये संपूर्ण 12 महिने कालावधी असेल, परीक्षा शिकवणी, अनलिमिटेड व्ह्यू, पीडीएफ नोट्स आणि आपलं जे पुस्तक आहे लक्षात घ्या, आपल्या पुस्तकाची द्वितीय आवृत्ती लवकरच प्रकाशित होऊन जाईल. तर या पुस्तकाची पीडीएफ सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये काय असणार आहे, ई-बुक स्वरूपामध्ये फ्री मध्ये मिळणार आहे. हे सगळं काही प्राप्त करण्यासाठी तुम्हाला काय करायचंय, प्ले स्टोअरला गेल्यानंतर त्रिशा फाउंडेशन या ऍप डाउनलोड करा. काही अडचण असली तर या नंबरवर संपर्क साधून तुम्ही अधिक माहिती विचारू शकता. आता की नेमकं तुमचं जे काही अंगणवाडी मुख्य सेविका बनण्याचं जे स्वप्न आहे, कारण की तुम्ही गृहिणी आहात, त्याचबरोबर तुम्ही विद्यार्थी दशम आहात, त्या सर्वांसाठी हा महत्वपूर्ण असणारा हा प्लॅन आहे. कारण की जॉबवाल्यांना सुद्धा कमी वेळ मिळतोय, परंतु या वेळेचं तुम्हाला योग्य नियोजन करणं अत्यंत गरजेचं आहे. बघा सर्वात पहिले तुम्हाला मुख्य सेविका जर बनायचं असेल तर तुमच्यामध्ये दोन महत्वाचे मानसिक बदल व्हायला पाहिजे. बघा तुमची काय मानसिकता पहिल्यांदा बदलायची आहे. की पहिली म्हणजे काय, पहिलं तुमचा अपराध भाव. कधी कधी तुम्हाला काय वाटते, काही गिल्ट फील करतो आपण की खरोखर आपण अपराध तर घडत नाही. दुसरा म्हणजे असं न करता तुम्हाला मानसिकता कशी बदलायची, तुम्हाला गर्व वाटायला पाहिजे, तुम्हाला चांगल्या प्रकारे स्वतःवर गर्व वाटला पाहिजे. पहिलं जसं की ना असा तुमच्या मनामध्ये भाव आहे की माझ्यामुळे घराकडे आणि मुलांकडे दुर्लक्ष होत आहे का, असा तुमच्या मनामध्ये प्रश्न होऊ शकतो. असं न बाळगता तुम्ही गर्वानं असं तुम्ही जाणून घ्यायचे की माझे हे कष्ट माझ्या कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्यासाठीच आहेत. कारण की काय, जे काही तुम्ही दुर्लक्ष करताय असं नाही, तुम्ही अशी मानसिकता ठेवा, तुमची मेंटॅलिटी अशी बनवा की जे काही तुम्ही आता जे काही संघर्ष करणार आहेत हे संपूर्ण कुणासाठी असणार आहे, हे संपूर्ण तुमच्या उद्याच्या कुटुंबासाठी असणार आहे. दुसरा म्हणजे तुमचा जे काही गिल्ट असं होऊ शकते की माझ्याकडे फक्त 7 ते 8 तास नाहीत, कारण की बाकी जे विद्यार्थी आहेत ज्या दिवसातून 7 ते 8 तास वेळ अभ्यास करतात, तेवढा वेळ तर माझ्याकडे संसार गृहिणी असल्यामुळे नाही. तर त्यामुळं काय करायचंय, हा सुद्धा तुम्हाला काय करायचंय, न्यूनगंड मनातून बाहेर काढायचंय. याच्याऐवजी तुम्हाला असा गर्व वाटला पाहिजे की क्वालिटी ओव्हर क्वांटिटी. मला फक्त 8 तास अभ्यास न करता आपल्याकडे किती 4 तास गृहीत धरायचे, गृहिणींसाठी फक्त 4 तास महत्वाचे आहेत. तर या 4 तासाचा तुम्हाला 100% पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने संपूर्ण एकाग्रतेने काय करायचंय, अभ्यास करायचाय. दुसरा एक पुढचा मुद्दा म्हणजे की मला सर्व कामे एकटीलाच करावी लागतात. बऱ्याच गृहिणी महिला आहेत की त्या महिलांना घरात काय, माझी सासू काही करत नाही, माझा सासरा काही करत नाही, घरचे पती काही काम करत नाही. हा तुमच्या मनामध्ये असणारा जे अपराध भाव आहे. तुम्हाला वाटते की ना आता जर आपण अभ्यास करायला बसलो, तुमची सासू सुद्धा म्हणू शकते तुम्ही काय करताय, फक्त पुस्तक घेऊन बसताय, काम सांगितलं पुस्तक घेऊन बघताय. हा तुमचा जो दृष्टिकोन आहे, हा दृष्टिकोन तुम्हाला बदलायचा आहे. काय करायचंय, हा दृष्टिकोन तुम्हाला इथं बदलायचा आहे. बघा की बदलल्यानंतर काय महत्वाची बाब, की कुटुंबाची मदत आणि पाठिंबा ही माझी ताकद आहे. की तुमचं जे कुटुंब आहे, या कुटुंब ही तुमची काय, तुमची एक ताकद आहे. की तुम्ही गृहिणी आहात, गृहिणीनंतर तुमचा नवरा किंवा पती तुम्हाला थोडीशी मदत करते, ही तुमची ताकद आहे. हा मानसिक बदल पहिला तुमचा झाला पाहिजे. हा पहिला मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर पुढचं की तुमच्याकडे वेळेचे नियोजन चक्र. बघा वेळेचं चक्र तुमच्याकडे असलं पाहिजे. मग वेळेचं चक्र असताना कोणतं आहे, की तुमच्याकडे दिवसातून 24 तासापैकी फक्त गृहिणींसाठी महत्वपूर्ण वेळ किती आहे, 4 तास स्वतःसाठी ठेवा. बघा 24 तासापैकी 4 तास तुम्हाला काय करायचे, स्वतःसाठी ठेवायचे. बाकी तुमचे मुलं बाळ आहेत, तुमचं घर कुटुंब आहे, तुम्ही जे जॉबवर असाल, या सर्वांसाठी वेळ दिल्यानंतर राहिलेले 4 तासाचं तुम्हाला चांगलं काटेकोरपणे नियोजन करायचंय. तर हे नियोजन करताना याचे 3 टप्प्यामध्ये नियोजन करा. लक्षात घ्या किती, 4 तासाचं 3 टप्प्यामध्ये नियोजन करा. पहिला टप्पा म्हणजे काय, तुम्ही सकाळी लक्षात घ्या. बघा पहिलं म्हणजे काय, तुम्ही रात्रीचा मुद्दा लक्षात घ्या की रात्री 9:30 ते 10:30 म्हणजे या एका तासामध्ये, एका तास जो आहे तर हे 1 तास आपण अभ्यासासाठी राखीव ठेवायचा आहे. कारण की आपले जे भांडे आहेत, धुणे भांडे संपूर्ण घासून झाले किंवा इत्यादी काम आहेत, हे कामं संपल्यानंतर मुलं झोपल्यानंतर 1 तास वेळ काढायचा, हा अभ्यासासाठी वापरायचा आहे. दुसरा मुद्दा म्हणजे काय, दुपार. बघा दुपारा सुद्धा तुम्हाला 2 ते 3:30 म्हणजे जवळपास 1.5 तास वेळ मिळतोय. इथं सुद्धा तुम्ही मुलं शाळेत गेले,
पती आहे जॉबला गेले, ते जॉबवर गेला किंवा घरचे सगळे काम येतं, हे आवरल्यानंतर तुम्हाला 1.5 तास वेळ आहे, हा दुसरा टप्पा. त्यानंतर तिसरा टप्पा इथे एक अभ्यासाचा ठेवायचा आहे, की ज्याला आपण काय पॉवर ब्लॅक सकाळचा. बघा सकाळी कधी, सकाळी प्रातःकाळी उठल्यापासून किती 5 ते 7 सकाळी उठल्या आपलं मनस्थिती चांगली असते, माइंड फ्रेश असतो. तर यामुळे सकाळी 2 तास अभ्यास करा. न चुकता गृहिणींनी सकाळी 2 तास असे राखून ठेवायचे, ज्यामध्ये आपला अभ्यास झाला पाहिजे, हे लक्षात ठेवायचंय. बघा की तुम्हाला दिवसाच्या 24 तास देण्याची गरज आहे का? 24 तास देण्याची गरज नाही. फक्त तुम्हाला द्यायचे 4 तास. पण ते कसे द्यायचे? पूर्ण एकाग्रतेने तुम्हाला इथं 4 तास देणं गरजेचं आहे. कारण की हे जेव्हा गेले, तर हे तुम्हाला काय करायचंय? बेस तुम्हाला यश मिळवून देणार. म्हणजे 4 तासात तुम्हाला काय करायचंय? स्मार्ट वर्क करायचंय. बघा, मी पहिला मुद्दा की सकाळचं जे सत्र आहे, सकाळी किती आपण बघतोय 5 ते 7 हा जो वेळ आहे, तर या सकाळच्या वेळेमध्ये काय असते? एक तर शांतता असते आणि 100% तुमची काय एकाग्रता असते. संपूर्ण रात्रीनंतर सगळा माइंडसेट जो आपला हा मेंदू शांत असतो. ज्यावेळेस उठल्यानंतर जेव्हा कुठलेही काम धंदे नाही, फ्रेश माइंडने आपण काय करतोय? सकाळचा अभ्यास तुमचा लक्षात राहतो. तर तो किती 5 ते 7 पर्यंतचा वेळ. या वेळेमध्ये का निवडायची? हीच वेळ का चांगली आहे? इतर कोणी म्हणाल की मला आता हा वेळ फॉलो होत नाही, माझी सकाळी 5 वाजता झोप होत नाही, मग कसं करायचं? तर त्यासाठी काय ही वेळ निवडण्याचं कारण म्हणजे पहिलं की घरामध्ये पूर्ण शांतता असते. सकाळच्या वेळेमध्ये घरामध्ये पूर्ण शांतता असते. त्याचबरोबर मेंदू ताजेतवाना फ्रेश असतो. त्यामुळं कठीण विषय सुद्धा आपल्याला काय होतात? लवकर समजतात. म्हणून सकाळी लवकर उठायचंय. कधी उठायचंय? 5 ते 7. कारण की मुलं झोपलेले असतात, घरचे इतर सदस्य सुद्धा झोपलेले असतात. पटकन सकाळी उठायचंय, अभ्यासाला सुरुवात करायची. बघा त्यानंतर अभ्यास काय करायचा? आता उठले तुम्ही, सगळं घडलं, परंतु नेमका अभ्यास करताना काय अभ्यास करायचा आहे? पहिलं आहे तांत्रिक घटक. कारण की तांत्रिक घटक मुख्य शिविका परीक्षेला तुम्हाला 40 क्वेश्चन किती 80 मार्कासाठी इथं आहेत. मग यामध्ये जसं की बालविकासचा घटक आहे, की भावनिक विकास कशा प्रकारे विषय, बाल्यावस्था कोणता हा घटक आहे, पोषण आहार हा सुद्धा तुम्हाला 10 क्वेश्चन म्हणजे 20 मार्कासाठी, समाजशास्त्र म्हणजे तुमचा जीके जीएसचा भाग, कोणता जीके जीएसचा भाग, आणि तांत्रिक मध्ये असणारा जो काही कायदे येतं, महिला संदर्भात बालकांसंदर्भात कायदे, त्याचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर पुढचा अभ्यास कोणता आहे? सकाळी कठीण चाचणी. बघा कठीण आणि जास्त पाठांतराचे विषय यावेळेस हाताळा. म्हणजे कोणते? कठीण वाटणारे, बुद्धिमत्ता चाचणी, कठीण वाचणारे, एखाद्या काही संकल्पना आहेत, काही विज्ञानचा घटक आपला थोडासा अवघड वाटतोय, किंवा इतर अर्थशास्त्र, राज्यघटना काही घटक आहेत जे तुम्हाला अवघड वाटतात, हे तुम्हाला काय करायचं? पाठांतर करायचे. काय करायचे? जास्तीत जास्त पाठ करायचे. उठलं डायरेक्ट पुस्तक सकाळी उठल्यानंतर घेऊन वाचायचे, हे पाठ करून घ्यायचे. हा झाला पहिला. बघा की 2 तासामध्ये मोबाईलचा वापर पूर्णपणे टाळा. नाहीतर असं नाही, लवकर उठले लगेच मोबाईल पाहत बसले, रील्स बघत बसले, असं करायचं नाही. जे तुम्ही 2 तास देतायत, कारण की हा संघर्ष तुमचा उद्या घवघवीत यश देणार आहे. त्यामुळे तुम्हाला काय करायचंय? चांगल्या प्रकारे मोबाईल सोडून पुस्तकं हातात घ्यायचे. दुसरं सत्र जर आपण बघितलं की दुपारच्या वेळेमध्ये काय करायचंय? दुपारच्या सत्रामध्ये नियम आणि सराव करायचा. बघा 2 ते 2:30 म्हणजे इथं असं ठरलंय, घरातली सर्व कामं आवरली. बघा की ही वेळ निवडली का? की ज्यामध्ये मुलं शाळेत असताना किंवा झोपलेली असतात, लहान मुलं असलेत झोपलेले असतात दुपारच्या वेळेमध्ये. काही दुसरे जे असले ते काय करतात? कामाला जातात. त्यानंतर दुपारच्या घरातली मोठी कामं आटपली असतात. मोठी कामं, कपडे, धुणे, भांडी संपूर्ण आवरतात. मग यामध्ये नेमका अभ्यास काय करायचा आहे? तर अभ्यास करताना पहिला अभ्यासाचा मुद्दा लक्षात घ्या, की तुम्हाला मराठीचा अभ्यास करायचा आहे आणि इंग्रजी व्याकरण, या वेळेत व्याकरणाचे नियम समजून घेणं सोपं आहे. सोपं जातं. सगळे काम आवरले, एक आपल्याला नियम आहे, शिस्तभंग, आपण काम झाल्यानंतर दुसरं काम करतोय, तर नियम तुम्हाला सोपे जातात. हा विषय हाताळायचा आहे. त्यानंतर पुढचं एक आहे, की रोज दोन्ही विषयाचे प्रत्येकी 1 ते 2 प्रकरणं किंवा 1 ते 2 टॉपिक तुम्हाला पूर्ण करायचे. दररोज, दररोज न चुकता. जाहिरात येण्यापूर्वी आतापासून हा नियोजन तुम्ही फॉलो करत चला. कारण की तुम्ही गृहिणी आहे, तुम्हाला कुटुंब आहे, मुलं बाळ येतं, हे सगळं करून तुम्हाला हे 4 तास काढायचं. हे 4 तास तुमच्यासाठी सोनं असणार आहेत. कारण की याच्यावर तुमचा पुढचा उद्याचा निकाल अवलंबून आहे. बघा त्यानंतर इथं सुद्धा काय, नुसतं पाठांतर करायचे नियम आहेत. फक्त पाठांतर करून चालणार नाही, घोकमपट्टी करून चालणार नाही, नुसती पोपटपंची करून चालणार नाही. तर हे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, की पाठांतर करताना त्यामध्ये वाक्यरचना कशी आहे, त्यांचा शब्दसंग्रह म्हणजे व्होकॅब्युलरी जे बघा, मराठी इंग्रजीमध्ये काय व्होकॅबचा भाग आहे तुमचा, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्प्रचार, हे जे घटक आहेत, हे संपूर्ण घटक तुम्हाला काय समजून घ्यायचे. याच्या नंतर काय पाठांतर करायचे. अजून तिसरं आहे, की रात्रीच्या आता 9:30 ते 10:30चा वेळ. बघा तिसरा टप्पा आपण बघतोय 4 तासापैकी, की रात्रीचे काय वेळेस काय रिव्हिजन करायचे, रिव्हिजन आणि विश्लेषण करायचे. काय करे, कोणत्या वेळेमध्ये? 9:30 ते 10:30. मुलं झोपले, स्वयंपाक झाला, संध्याकाळचे रात्रीचे भांडे घासणे झाले, हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला काय करायचंय? 1 तास काढायचंय.
ही वेळ का निवडायची रात्रीची, ही वेळ सुटेबल काय, तर याच्या मागचे काही गोष्टी कारण आहेत की रात्रीचं जेवण आवरलं, घरातले कामं पूर्ण झालेले असतात, झोपण्यापूर्वी केलेली उजळणी दीर्घकाळ लक्षात राहते. बघा, झोपण्यापूर्वी जी काही केलेली जी काही हे आहे उजळणी आहे, ही उजळणी दीर्घकाळ लॉंग टाइम साठी लक्षात राहते. तर त्यामध्ये कोणता अभ्यास करायचा रात्री अभ्यास करताना, जसं की सामान्य ज्ञान, जीके-जीएसचं वाचन करायचंय, जसं की चालू घडामोडी दैनंदिन दिवसामध्ये ज्या काही घटना घडल्या आहेत तर याचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर झटपट उजळणी करायची, रिव्हिजन करायचं. तुम्ही दिवसा जे काही घटक वाचलेले आहेत बघा, तुम्ही जे काही वाचन केलंय या घटकाचं रिव्हिजन करायचंय, शिकला त्याच्यावर नजर फिरवायची. हे टॉपिक झाले आणि ते झाल्यानंतर बघा, हे संपूर्ण झाल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, एमसीक्यूचा सराव करायचा. काय करायचंय, एमसीक्यूचा सराव करणं अत्यंत गरजेचं आहे. 10 ते 15 लक्षात घ्या, 10 ते 15 वस्तुनिष्ठ प्रश्न दररोज रात्री सोडवा. काय करायचंय, दररोज रात्रीच्या वेळेमध्ये सोडवायचे. कारण की जो परीक्षा असणार आहे, आपली परीक्षा ही एमसीक्यू स्वरूपाची आहे. त्यामुळं आपलं वाचन 75% असलं पाहिजे आणि 25% जो भर आहे आपला, हा संपूर्ण भर आपला एमसीक्यू अर्थात वस्तुनिष्ठ प्रश्न सोडवण्यावर असला पाहिजे. बघा, मग स्मार्ट स्टडी आणि मॅट्रिक्स विषयने अचूक रणनीती कशा प्रकारे ठेवायची आपण इथं बघितली की दीर्घ तांत्रिक घटकावर फोकस करायचा आहे. त्यानंतर व्याकरण, इंग्रजी, मराठीवर, गणित आणि बुद्धिमत्ता आहे आणि सामान्य ज्ञान. बघा, सकाळच्या वेळेमध्ये काय करायचंय, विषय निवड जर आपण बघितलं, सकाळी उठलं की व्यावहारिक अनुभवाचा वापर करा. बघा, तांत्रिक घटकामध्ये काय तुम्हाला व्यावहारिक अनुभव, तुम्ही दैनंदिन कुटुंबामध्ये तुमच्या समाजामध्ये असणाऱ्या घटकांचा वापर करा, अप्लाय बेस करायचं. जसं की तांत्रिक मध्ये आपण जर बघितलं की पोषण अभियान आहे, मग पोषण अभियानामध्ये आपण म्हणतोय की थोडंसं हे खाल्लं जरा चांगलं सुदृढ बनतोय. आपण कसं म्हणतोय, काजू बदाम खाल्ले म्हणजे शरीरदृष्टी चांगली राहते. हे जे घटक आहेत, मग हे काय, हे अनुकरण करायचं, हे प्रॅक्टिकल सवयी करायचं. त्यानंतर माझी कन्या भाग्यश्री यासारख्या शासकीय योजना आणि नियम तोंडपाठ करायचे. म्हणजे प्रॅक्टिकल अनुभव कसा करायचा, व्यावहारिक असताना एखादी महिला आहे, एखादी गृहिणी आहे, ती गृहिणी काय करते, दुसरी म्हणते माझ्या मुलीचं माझी कन्या भाग्यश्री योजनेचं खातं काढले, जननी सुरक्षा अंतर्गत मला इतके पैसे मिळाले. हे जे घटक आहे हे व्यावहारिक स्वरूपाचे घटक आहेत. हे काय व्यावहारिक स्वरूपाचे घटक आहेत. तर याचा सुद्धा तुम्हाला काय करायचंय, इथं घटक करायचंय. बघा, त्यानंतर नियम जी योजना आहेत ते संपूर्ण पाठ करायचे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे की व्याकरणाचे काय नियम पाठ करण्यापेक्षा कामे करताना मनातल्या मनात समानार्थी विरुद्धार्थी शब्द आठवण्याचा प्रयत्न करायचा. समानार्थी काय, हे दुपारच्या वेळेमध्ये समानार्थी विरुद्धार्थी शब्द जे आपण वाचलेले की सुख दुःख असे जे काही असतील तर अशा प्रकारचे तुम्हाला हे करायचंय. पुढचा आहे बुद्धिमत्ता चाचणीचा काय करायचं तुम्हाला, जे की रोज 30 मिनिटं न चुकता, बघा स्टार मार्क करून ठेवा की दररोज न चुकता तुम्हाला काय करायचंय, 30 मिनिटं म्हणजे 4 तासापैकी 30 मिनिटं तुम्हाला गणित बुद्धिमत्तेच्या प्रॅक्टिससाठी राखीव ठेवायचे. त्यानंतर पुढचं आहे की सामान्य ज्ञान चालू घडामोडी. बघा, रोज वृत्तपत्र वाचण्याऐवजी युट्यूब आहे, एखादं मासिक आहे, एखादं पुस्तक आहे, या पुस्तकाचा व्हिडिओचा वापर करा आणि त्याच्यामध्ये सुद्धा काय करायचंय, जे महत्वपूर्ण मुद्दे आहेत तर महत्वपूर्ण मुद्देच तुम्हाला वाचायचे. नाहीतर असं नाही याला पुरस्कार हे झालं म्हणजे पुरस्कार महत्वपूर्ण घटक वाचायचे, रिकाम्या गोष्टीचा इथं करायचं नाही. जे कामाचे तेवढे करायचे. हे कधी करायचे, दररोज रात्री. अशा प्रकारे एवढे घटक तुम्हाला 3-4 टप्प्यामध्ये आता हे करायचे. आता सर्वात महत्वपूर्ण एक बाब, गृहिणी, ज्या काही विद्यार्थी दशेमध्ये असणाऱ्या ज्या महिला भगिनी आहेत, त्यानंतर ज्या काही जॉब करणाऱ्या महिला भगिनी आहेत, त्या सर्वांसाठी नेमकं घराचे स्टडी रूम मध्ये रूपांतर करा. बघा, तुमचं जे घर आहे या घराला तुम्ही स्टडी मध्ये रूपांतर करा. मल्टीटास्किंग ज्या काही हॅक्स आहेत, बघा ज्या काही क्लुप्त्या आहेत, ज्या काही आपण ट्रिक्स म्हणतो किंवा जे काही स्नॅक आहे हे आहेत, स्ट्रिकी चिट आहे, तर याचा वापर करा. म्हणजे घराचं स्टडी रूम कशा प्रकारे करायचंय, तर घराचं स्टडी रूम करताना बघा लक्ष द्या की घराचं स्टडी रूम करताना स्वयंपाकघर आहे, तुमच्या किचन मध्ये काय ऑडिओ नोट्स, स्वयंपाक करताना, भांडी घासताना किंवा कपडे करताना तुम्ही कानात काय करायचंय, कानामध्ये हेडफोन लावून तुम्हाला ते तांत्रिक घटक किंवा इत्यादी बाबी आहेत संपूर्ण बाबी तुम्ही ते वाचू शकता. म्हणजे गृहिणी महिला तुम्ही काय करता, तुमचा वेळ इथं वाचवायचा आहे. आणि त्याचबरोबर हेडफोन लावून काय करायचंय किंवा आपले जे काही त्रिशा फाउंडेशन ऍपवरचे किंवा जे काही युट्यूब आहे या युट्यूबचे लेक्चर सुद्धा तुम्ही काय याच्यामध्ये या भांडे घासताना, धुणं धुताना तुम्ही ऐकू शकता. याचा सुद्धा तुम्हाला काही इथं फायदा होणार आहे. क्लिअर. बघा, आता दुसरा की मल्टीटास्किंग क्लुप्त्या कोणत्या आहेत, घराला तुम्हाला जर स्टडी बनवायचंय तर यामध्ये आरसा आहे. बघा, तुम्ही काय करता, आरसा समोर बघताय तर आरसा आणि फ्रीज, मिरर फेज, जसं की स्टिकी नोट्स लावायचं, तुम्ही काय करताय आरशाच्या बाजूला वारंवार जातो आपण. महिलांना खूप शौक असतो की ना आपण काय सौंदर्यवान चांगलं दिसलं पाहिजे, वेशभूषा, तर त्यामध्ये आपण आरशाजवळ गेलो तर तिथं काही
ट्रिक्स तुम्हाला, काही नोट्स तुम्हाला तिथं काय करायचं लावून ठेवायचे, ज्यावेळेस वारंवार होतील. जसं की मराठी इंग्रजी कठीण शब्द येतं, होकॅपचा गट आहे, काही गणिताचे सूत्र येतं, दात घासता घासता सुद्धा आपण काय करतो ते तुम्हाला दिसले पाहिजे, किंवा झोपेतून उठल्यानंतर सुद्धा ते दिसले पाहिजे. हा नियोजन करायचं आहे. त्यानंतर काम करत असाल तर नजर पडेल आणि ते आपोआप काय तुमच्या पाठ होतील. बघा, काम करता करता अभ्यास ही तुमच्यासाठी काय सर्वात मोठी शक्ती बनू शकते. कारण की आपल्याला संघर्ष करतोय, संघर्ष करून आपल्याला काय अस्तित्वाकडे पोहोचायचंय, तुम्हाला मुख्य सेविका बनायचंय. म्हणून तुम्हाला हे घटक चांगल्या प्रकारे हे नियोजन तुम्हाला काटेकोरपणे करणं काय अत्यंत गरजेचं आहे. बघा, त्यानंतर दुसरा की मायक्रो स्टडी. मग स्टडीमध्ये दोन प्रकार, की ज्यामध्ये मायक्रो स्टडीचा वापर कसा करायचा आहे, तर मायक्रो स्टडीचा वापर करताना की मोबाईलचा स्मार्ट वापर करायचा आहे. काय करायचं आहे, जो मोबाईल असेल तर मोबाईलचा तुम्हाला स्मार्ट वापर करून तुम्ही काय याच्या शिखरापर्यंत पोहोचताय. की दुपारी आहे, दुपारची वेळ, रात्री मुलं झोपवताना तुम्ही ज्यावेळेस झोका देता, लहान बाळाला झोका देताना तुम्हाला रील्स बघायच्या नाही. रील्स न बघता त्या ठिकाणी तुम्हाला जे काही क्विज येतं, जे काही आलेले प्रश्न येतात, अशा प्रश्नांचा तुम्हाला इथं सराव करायचा आहे. जेणेकरून तो वेळ जो आहे तो वेळ तुम्हाला सत्कार्यासाठी वापरला नाही. म्हणजे 10 ते 15 मिनिटं वेळ मिळाला, झोका देताय, झोका देताना तुम्हाला 4 मिनिटं मिळत आहेत, तर या मिनिटात तुम्ही काय करायचंय, रील्स न पाहता क्वेश्चन सोडायचे. म्हणजे काय करायचंय, ऑनलाईन टेस्ट घेतलेली असेल, टेस्ट सिरीज आपल्या त्रिशा फाउंडेशन ऍपवर सुद्धा उपलब्ध आहे. त्याचबरोबर युट्यूबच्या क्विज मध्ये सुद्धा दररोज तुम्हाला सराव करू शकता, झोका देताना, मुलाला हे करताना. किंवा याच्या व्यतिरिक्त आपल्या ऍपमध्ये, टेलिग्राममध्ये हे संपूर्ण क्विज पेपर जे येतात, ते हा असे पेपर तुम्हाला त्यावेळेस काय फावल्या वेळेमध्ये वाचायचे येतं आणि एमसीक्यूचा सराव करायचा आहे. असे जर आपण दररोज 10 ते 20 प्रश्न सोडवले तर एकंदरीत बघा, रोज 15 प्रश्नांचा विचार केला तर महिन्याकाठी तुम्ही 450 ते 500 प्रश्नांचा सराव करू शकता. एखादं म्हटलं जास्त केला सराव चांगली गोष्ट आहे, कारण की तुम्हाला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी थोडंसं एक पाऊल पुढे असाल. त्यामुळे इथं सुद्धा तुम्हाला हे करायचंय. बघा, आता तुम्ही जो काही अभ्यास करताय, तर अभ्यास केल्यानंतर तुमचा आठवड्याला तुमचं त्याचं नियोजन असलं पाहिजे. बघा, आठवड्यावर भर द्या. बघा, वीकली जो आहे तर वीकली अभ्यासाला धाड द्यायचे. म्हणजे तुम्ही जे काही 4-5 दिवसामध्ये जे वाचन केलेलं आहे, यात शेवटचे काय शनिवार आणि रविवार जे तर याला धार द्यायचे. जसं की एखादं गंजलेला विळा किंवा चाकू आहे, ते आपण कसं धार लावतो, धार लावल्यानंतर चकचकीत बनते किंवा ते चांगल्या प्रकारे काम करते, तसं आपल्या मेंदूला सुद्धा धार देण्यासाठी तुम्हाला शनिवार आणि रविवार हा वेळ राखीव ठेवायचा आहे. बघा, याच्यामध्ये इनपुट जसं आपण बघितलं की सोमवार ते शुक्रवार मध्ये इनपुट जो काही डेटा आपण संकलित केलेला आहे, जे आपण वाचलेलं आहे, हे नवीन नवीन जसं की वाचन आहे, ऑडिओ लेक्चर बघितले आपण, मल्टीटास्किंग अभ्यास केलाय, हे संपूर्ण काय करायचे, हे लक्षात ठेवायचे. याचं काय इनपुट हे संपूर्ण सोमवार ते शुक्रवार करायचे. महत्वाचं म्हणजे शनिवार रविवारसाठी घरातील कामाचं नियोजन जे ते आधीच करून ठेवायचे. की शनिवारी आपल्याला काय करायचंय, एखादं युगलो असलं, एखादं नवीन लग्न झालं, ते फिरायला जाऊ शकतात, किंवा त्यांचे इतर काही प्लॅन असतात, किंवा जे आठवड्यापूर्वीचे असणारे प्लॅन हे तुम्ही रविवारी करू शकता. तर याचं आधीच नियोजन करायचं की तुम्ही इतर सुद्धा कामं करा, तुम्ही फिरायला जा, तुम्हाला वाटते तुम्हाला सगळ्या गोष्टी करा, पण ते करून तुम्हाला अभ्यास करायचंय. कारण की तुम्हाला काय करायचंय, मुख्य सेविका बनायचं आहे. तर बघा, याचं नियोजन करायचंय. मग इनपुट नंतर फिल्टर करायचंय. मग फिल्टर केल्यानंतर जसं की शनिवार आहे तर शनिवारी काय करायचंय, रिव्हिजन करायची. म्हणजे संपूर्ण तुम्ही सोमवार ते शुक्रवारपर्यंत जे घटक वाचलेत त्या संपूर्ण घटकाचं एक नियोजन करायचंय आणि संपूर्ण उजळणी करा आणि नवीन काहीतरी वाचू नका. काहीही नाही, जे तुम्ही पूर्वी वाचलेलं आहे याचंच तुम्हाला रिव्हिजन करायचंय. कारण की तुम्हाला यशापर्यंत जाण्यासाठी महत्वपूर्ण असतं. आणि हे केल्यानंतर याच्यातून तुम्हाला आउटपुट असं मिळेल की रविवारी सराव परीक्षा, बघा, मॉक टेस्ट द्या. दर आठवड्याला वीकली तुमची टेस्ट देणं गरजेचं आहे. कारण की पेपरला तुम्हाला सराव करणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही वाचण्यापेक्षा जेवढे प्रश्न सोडवता त्यामध्ये तुम्हाला चुका जाणवतात, चुकामधून तुम्ही सुधारता. त्यामुळे किमान 100 प्रश्नाची एक पूर्ण प्रश्नपत्रिका वेळेचा अंदाज लावून सोडवा. कुठं चुकतंय याचं विश्लेषण करा. जर विश्लेषण चुकत असेल, काही जर वाटत असेल, तर हा आपला नंबर आहे, किंवा 73 87 50 58 02 या नंबरवर संपर्क साधून तुम्ही तुमच्या ज्या काही शंका आहेत, तुमच्या शंकाचं निराकरण करण्यासाठी संपर्क करू शकता. काही जर अडचण असली तर नंबर आणि ऍप आपलं दिलेच आहे. बघा, त्याचबरोबर याचा परिणाम काय, तुम्ही संपूर्ण या प्रक्रियेत इनपुट केलं, तुम्ही फिल्टर, वाचन, रिव्हिजन केलं, रिव्हिजन केल्यानंतर तुम्ही टेस्ट सिरीज सोडली, याचा परिणाम म्हणजे तुम्हाला काय इथं यश मिळणार आहे. यश मिळणार म्हणजे या ठिकाणी तुम्ही काय सक्सेस होणार, सक्सेस झाल्यानंतर तुम्ही काय नोकरीला लागणार. आता पुढचं नियोजन करताना की यशाचं सूत्र म्हणजे काय, यशस्वी ज्या मुख्य सेविका किंवा इत्यादी कुठल्याही याच्यामध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर याचं एक सूत्र आहे, याचा एक फंड आहे, तो लक्षात ठेवायचा आहे की तासापेक्षा सातत्य महत्त्वाचं आहे. एखादी महिला म्हटली की बाई तू तर 2 तास अभ्यास करते, मी तर 4 तास अभ्यास करते, पण ती एकच दिवस करते, हे नाही. तुम्हाला कन्सिस्टंटली तुम्हाला सातत्य ठेवायचे. मग सातत्य ठेवताना काय,
काहीची कोणती प्रगती आपण आलेख बघतो की प्रगती आणि यश कशा प्रकारे आहे आणि दिवस किती आहेत. मग किती दिवस, मग कधी तुम्ही काय करताय प्रगतीमध्ये बघितलं आपण कधी वाचन केलंय, मग कधी वाचन केलंच नाही, कधी 4 वाजता वाचलंय, कधी वाचलं नाही, कधी वाचतोय, कधी वाचत नाही, ते अप अँड डाऊन्स येतं. तर असं न करता तुम्हाला काय करायचंय, सातत्य ठेवायचंय. या गोष्टीमध्ये तुम्हाला सातत्य ठेवायचंय, कारण की परीक्षा ही तुमच्या सातत्याची असणारे. चुकीची पद्धत आहे. आठवड्यातून 8-10 दिवस अभ्यास करायचा आहे, उरलेले दिवस काहीच नाही करायचं. म्हणजे याच्यातून काय होईल, की तुम्ही जर 8-10 तास वाचले, कारण की तुम्ही गृहिणी आहे, काहीला मुलं बाळ येतं, पती आहे, सगळं सांभाळून असं जास्त तास इकडे देणे आणि तिकडे रिकाम्या वेळा आपल्या ज्या काही घर संसाराला देणे, यामुळे तुम्हाला थकवा येऊ शकतो, तुम्हाला विस्मरण होऊ शकते. त्याचबरोबर तुम्हाला काय ताण येऊ शकतो, की अभ्यास करू का संसार करू, लेकरं बघू का नवरा बघू, काय बघू. तर त्यामुळे हे सुद्धा करायचंय. आणि स्मार्ट पद्धत कोणती आहे यशस्वी लोकांची, की दररोज नियमितपणे 3 ते 4 तासच अभ्यास करायचा आहे. परंतु अभ्यास असा करायचा आहे, जे तुम्ही वाचाल ते 100% तुम्ही प्रामाणिकतेने वाचाल. यामुळे तुमचा परिणाम काय होते, मेंदूला सवय होते, वाचता वाचता ग्रास्पिंग पॉवर, आत्मविश्वास वाढतो, यश वाढते. 4 तास अभ्यास केला, चाचणी सोडली, अरे आपल्याला येतंय, आपण यशापर्यंत पोहोचत आहोत, हे तुम्हाला जाणवलं बघा. त्यानंतर दररोज 8 तास अभ्यास करण्याऐवजी रोज 3-4 तास अभ्यास केला आणि हे जर केलं तर तुम्हाला नक्कीच तुम्हाला यश मिळणार आहे. बघा मित्रांनो, की तुमची सर्वात मोठी ताकद कोणती असेल, तर तुमची ताकद म्हणजे काय, स्वतःवरचा विश्वास. तुम्ही काही करा, कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करा किंवा काही करा, सगळ्यात पहिला तुमचा स्वतःवर विश्वास असला पाहिजे. ज्या व्यक्तीचा स्वतःवर विश्वास नाही, ते आयुष्यात काही करू शकत नाही. म्हणून माझ्या रणरागिनो, लाडक्या भगिनींनो, तुम्हाला काय करायचंय, पहिला स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे. आणि विश्वासानंतर काय, की हे तुमचं मातृत्व आहे, गृहिणी असो, ही तुमची कमजोरी नसून तुमची जिद्द आहे. ही तुम्हाला काय, ही जिद्द आहे, विश्वास ठेवून तुम्हाला जिद्द आहे. आणि सहनशीलता वाढवण्यासाठी तुमची सर्वात मोठी ताकद म्हणजे तुमचा स्वतःचा असणारा आत्मविश्वास, हा तुमच्यासाठी कारणीभूत ठरणार आहे. जर तुम्हाला काही जरी अडचण असली या यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी, तर तुम्ही आपल्या त्रिशा फाउंडेशन सोबत नियमित जुळलेले असा. कारण की काही अडचण असली तर हा जो नंबर आहे, या नंबरवर संपर्क साधून तुम्ही कधीही माहिती विचारू शकता. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नियमित काळजी घ्या, नियमितपणे अभ्यास करा.